हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे ना, तो खूपच स्पेशल आहे. कारण बऱ्याच जणांना काही प्रश्न पडलेले असतात आणि त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुमच्या मनामध्ये जो काही गोंधळ चालू आहे, तो क्लिअर करण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे असं, आता बऱ्याच जणांना प्रश्न असतात, की बायका जसं की बऱ्याचशा महिला आहेत, त्यामधले मी देखील आहे, की व्हिडिओ आणि फोटो हे पोस्ट करत असतात. त्या बदल्यात त्यांना त्याचे पैसे मिळतात, की ह्या उगाचच टाईमपास करतात? तर खरं सांगायचं झालं तर हो, टाईमपास नसून याचे पैसे मिळतात. आणि हो, तुम्ही हे खरं ऐकताय. जे कुणी फेसबुकवरती व्हिडिओ, फोटो हे शेअर करतं ना, त्या बदल्यात त्यांना त्याचे पैसे मिळतात. आता बऱ्याचशा महिला अशा असतात, ज्या घरी असतात. त्यांना काही काम नसतं घरातली कामं आवरून आणि ज्यांना कुणाला माहिती आहे, की फेसबुकवरती फोटो, व्हिडिओ शेअर करून पैसे मिळतात. तर त्या हो, पैसे मिळतात. आता ते किती मिळतात आणि कसे मिळतात? तर तुम्हाला सांगायचं झालं तर रेग्युलर आपल्याला फेसबुकवरती फोटो आणि व्हिडिओ हे पोस्ट करावे लागतात आणि त्या बदल्यात आपल्याला पैसे मिळतात. आता ते पैसे किती मिळतात? तर ते ₹1 ते 1,00,000पेक्षाही जास्त अमाऊंट ही आपल्याला मिळू शकते. ती कशी बरं? तर ती कशी म्हणजे अशी, की तुम्हाला चांगले व्ह्यूज आले, चांगले तुमचे व्हिडिओ, फोटो हे चांगले व्हायरल झाले, तर तुम्हाला त्याची चांगलीही किंमत मिळते. आता तुम्ही म्हणाल चांगली म्हणजे किती? तर तुम्हाला मिलियनमध्ये व्ह्यूज आले तर 1,00,000पेक्षाही जास्त तुम्हाला त्याची इन्कम मिळते. पण तुम्हाला व्ह्यूज हे चांगले यायला पाहिजेत आणि कमी व्ह्यूज आले तर तुम्हाला कमी पैसे मिळतात. तर असं काही आहे. त्यासाठी फेसबुकचा काही क्रायटेरिया असतो आणि तो तुम्हाला पूर्ण करावा लागतो आणि तेव्हाच तुम्हाला त्या बदल्यात तुमचे फोटो, व्हिडिओ हे पोस्ट केल्यावर तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. तर ज्या कोणाच्या मनामध्ये ही शंका असेल, की बायका ह्या रिकाम्याच असतात, त्या फोटो, व्हिडिओ हे पोस्ट करत असतात, त्यांना काही कामधंदे नसतात, तर तुमचा हा मनातला जो काही गैरसमज आहे तो काढून टाका. तर ज्याला कुणाला सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म आवडतं ते यावर काम करतं आणि ज्याला कुणाला आवडत नाही ते दुसऱ्यांना नाव ठेवत बसतं. तर दुसऱ्यांना नाव ठेवण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला काय करायचं याकडे जास्त लक्ष द्या, मी असं म्हणेल. आणि हो, आपापली आवड असते. आता कुणाला व्हिडिओ बनवण्यामध्ये आवडते कसे बरं, तर कोणाला रेसिपीचे आवडतात, कोणाला कलाचे आवडतात, कोणाला ब्लॉगिंगचे आवडतात. आपापली आवड असते. आपापल्या आवडीनुसार ते व्हिडिओ बनवतात. जसा वेळ मिळेल तसे ते व्हिडिओ बनवतात. असं काही आता तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे हाच, की बरेच जण असतात आपल्या घरातले, शेजारी पाजारी, नातेवाईक बरेच जण नाव ठेवतात, की यांना काही कामं नाही आहेत. त्या काय करतात तर व्हिडिओ, फोटो हे पोस्ट करत असतात. आता रोज आपण आपले व्हिडिओ, फोटो हे पोस्ट करायला पाहिजेत का? तर हो, आपण रोज आपले फोटो आणि व्हिडिओ हे पोस्ट करायला पाहिजेत. कारण आपण जर आपले व्हिडिओ हे रोज कंटिन्यू पोस्ट नाही केले, तर फेसबुक जे आहे तर आपली आय-डी ही जास्त ग्रो नाही करत. त्यामुळे कंटिन्यू फोटो, व्हिडिओ हे आपण पोस्ट करायलाच पाहिजे, जेणेकरून चांगली आपली आय-डी ही ग्रो होईल आणि चांगले आपल्याला त्याचे पैसे मिळतील. तर आता तुमच्या मनातील शंका ही असेलच. आता यावर फक्त महिला नसून माणसं देखील आहेत. तर बरेचसे पुरुष, महिला यावर काम करतात आणि छानपैकी ते इन्कम त्यामधनं घेतात. तर तुम्हाचा उद्देश माझा हाच आहे, की तुम्ही कुठल्याच पुरुषाला किंवा महिलेला नाव ठेवू नका. ते त्यांचं काम करताय आणि तुमचं मनोरंजन करतायत. तर तुमच्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळालीच असेल आणि तरी देखील तुमच्या मनामध्ये आणखीही काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. मी तुमच्या त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, की नेमकं आणखी इतकं सारं तुम्हाला सांगूनही तुमच्या मनामध्ये जर गोंधळ आहे तर त्याचा मी रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.